श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र। आपल्याला पूर्ण गुरुचरित्राचे पठण जर शक्य नसेल तर आपण हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र रोज वाचावे। अगदी 15 ते 20 मिनिटात वाचन होते आणि आपल्याला पूर्ण गुरुचरित्राचे फळ यामध्ये मिळते। आपणास वाचन जरी शक्य नसले तर आपण हे नुसते श्रवण देखील करू शकता। चला तर आपण सुरू करूया संक्षिप्त श्री गुरुचरित्र। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ध्यानं बालार्क प्रभुमिंद्र नील जटिलं भस्मांडराकोज्वलं शांतं नाद विरिंचित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मदेशनकाधिपी परिवृत्त सिद्धे समाराधितं दत्तात्रयमुपास्मय हृदयी मुदा ध्येय सदा योगिभी। श्री गुरुचरित्र ग्रंथ सिद्धनामधारकाते सांगत अनेक उद्धरडे भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने परिसांप्रत कलिदारुण जनान जपे पवित्रा चरण म्हणून गुरुदया पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे। श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवणे पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे। ऐसे सांगुनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ, त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो। अत्री अनुसया कारण दत्तात्रयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे। यदु अलर्क परशुराम कार्त्यवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने। ओम द्राम ओम बीज मंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो। अवतार येती आणि जाती तैसे नो हे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकधार करावया जगदुद्धार स्वये कष्टे विश्वंभर। श्री दत्तात्रय अवतार विविध रूपे राहत असे। अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावनी मोक्ष मार्गा लावित असे। त्यांची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे। काशीमध्ये भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा। कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी। कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्तरूप अगोचर विविध रूपे फिरत असे। पिठापुर ग्रामात आपळराज सुमती राहत श्री दत्तात्रया ते आराधित मनोभावे करोनिया। तव एके दिनी अकस्मात साधुरूपे येती दत्त भिक्षांदेही म्हणत दारी उभे राहुनिया। सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होऊनी श्री दत्त म्हणती काय हवे तू ते। सुमती म्हणे इच्छा एका आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मजतैस। तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मय ती पाहत असे। पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ नाम होता प्रसिद्ध जाणा दत्ताचे। 16 वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देत मग जाते हिमालयात दर्शन द्याया भक्ता ते। तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त हो येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकधारा करती ते। तेथून कुरवपुरात अंतिस्थायिक होत दूर दुरुनी येत स्वामी दर्शनाकारणे। महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपुर महासिद्ध पीठ जाणा होतसे। कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारिता एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागे। रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो। श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात। तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का। स्वामी म्हणती तया प्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा। श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकधारा करीत अमित महिमा होतसे। ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पूर्वीत जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा। श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले। अध्याय पहिला। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। ओम राम दत्तात्रेयाय नमः। कुरवपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकधारा कारणे। ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता होऊ गुप्त येथून या अवधारा हो येथून गुप्त जाऊन राहू कर्दळी म्हणत काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी। नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा। ऐसे सांगूनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल्य पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा। काही काळ राहून तेथ कर्दळीवणी प्रवेशत समाधी लावणी बैसत काही वर्षे तेथवरी समाधी ते विसर्जनी। अवतार घेती श्रीपाद मुनी कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा। तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे। नरडेन मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मय तेधवा। ऐसी जाती वर्षे सात बालक ओम राहे म्हणत परीना काही बोलत चिंतित होती सर्वही। इतरे जन जे बोलित ते सर्व कळे बालका परी प्रत्युत्तरी ओम म्हणता आणिक काही बोलेना। अंती पुस्ती तयासी सांग तू केव्हा बोलसी। बालक खूण करुणी त्यासी सांगत असे ते अवधारा। खूण करुणी दावित मौंजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलेना आपण म्हणत असे।
ऐसे ऐकुनी माता पिता मौंजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चित तयारी करू लागले. सुमुहूर्त पाहुणे उपनयन केले. पहा मौंजी बंधन बालक वेदमंत्र म्हणून निज मौना ते सोडित असे. सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्षी 7 वेदमंत्र म्हणू लागत. अवतार म्हणती दत्ताचा तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असोयती गृहीन राहू निश्चये. ऐसे सांगून सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात. तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे. तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेत तेथे येऊनी राहिले. बिलवडी ग्रामा समीपत औदुंबर स्थान प्रख्यात आज जहाले असत दत्तस्थान म्हणून या 4 मास राहती तेथ शक्ती ठेविती अमुप पादुका तेथे स्थापित जगदोद्धारा कारणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण. ऐसे तीर्थस्थान ते उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करती व्याधिमुक्त मुढा विद्वान करिता ऐसा महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून. सायन देवासी अभयदान श्री गुरुकृपे मिळत असे. भक्तासी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गाते पावया. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाती. सायन देव दत्त भक्त कडगंजी ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने. श्री गुरु सायन देवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्तभक्ती राहे नांदत. प्रिय भक्त आमचा तू सायन देव महाभक्त तयाशी स्वामी सांगता आम्ही तुमच्या गावा समीपत भविष्यकाळी वास करू. सायन देवाच्या वंशात महाभक्त जन्मायत नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे. दत्तकृपा भावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध. शिष्य पहा श्री गुरुचे सरस्वतीसी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र. श्री गुरुकथा त्यासी सांगत. महासिद्ध ते अवतारा श्री गुरुच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या. घेऊनी हाती त्या ग्रंथाचरित्र लिखाणा आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरूंचे. सायन देवासी आश्वासित तव ग्रामासमीपत गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी. सायन देवासी आश्वासून श्री गुरु करती प्रयाण. औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त. तेथुने पुढे निघत लोकोद्धार करावया. तेथुने पुढे निघती नृसिंहवाडी स्थाने जाती. 12 वर्षे तेथे राहती तप करती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले. अध्याय 2. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रयाय. दत्तात्रय हरिकृष्ण मुकुंद आनंददायक मुनी दिगंबर बालो सर्वज्ञ ज्ञानसागर. श्री नृसिंह सरस्वती अमरापुर ग्रामा येथे कृष्णा नदी किनारी राहती. औदुंबर तळी देखा. 12 वर्ष तेथे राहत लोकोद्धार तप करीत अनेक लीला दावित भक्त रक्षणा कारणे. नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत. जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते. जगदोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्ता आपण विविध लीला दाखवून मनोरथ पुरवलेल्या भक्तांचे अनेक लीला तेथे केल्या आहेत. गुरुचरित्री वर्णिल्या महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णू शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरुजाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता. तेथ दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत. शेंगा त्यासी बहु लागत. तेणे उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याच्या घरी भिक्षेसी जात. तो प्रेमेने गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत तिथून पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात स्वस्थानाशी श्री स्वामी. कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्तधन अकस्मात त्यासी पहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत. ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरणी उरत. इतके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत. ऐसी लीला दावित. दारिद्र्य भक्ताच्या हरित. करुणासागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळीतप करीत कृष्णा नदी समीप वाहत नृसिंहवाडी माझारी. एके दिनी एक भक्त दुरुनी होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत. देवता येती बाहेरी. जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत. भक्त होई विस्मित. अद्भुत प्रकार पाहुनिया. योगिनी स्वामी ती पूजित. दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत. भक्त तेव्हा पाहत असे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत. सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित. त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ. सद्भक्तांचे निश्चय. ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊनी राहत. नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेवली. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य. लोकभक्ती करीत ते मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरील लोक अनंत. अपार महिमा होता आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त. 5 पुत्र त्याचे मरद. येऊनी नृसिंहवाडीत पादुका ते सेवित असे. पती पत्नी पादुका ते सेवित. पूजा अर्चा करती नित्य. औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागी. प्रसन्न वदने गृही जात.
पुत्र होई तिजप्रत अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी. पुत्रासी झाली वर्षे 7 घाला आला अकस्मात. पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित माता म्हणे आक्रंदत. श्री गुरुनी दिधला वत्स अल्पायुष्यी का झाला. लोक तिसी समजावीत परी ती काही न ऐकत. अपार दुःख करत पुत्र शवाते बिलगुनी. श्री गुरु समर्थ तव श्री गुरु समर्थ साधुरूपे तेथेत. म्हणती जा पादुका स्थानात वर लाधला तुला जेथे. पुत्र शवाते घेऊन जाईन ऋषियवाडी स्थान. पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली. स्वप्नी गुरुमूर्ती आली. काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत. ऐसे ऐकूनी उठत माता विस्मित होत असे. पुत्रा ते पाहे जीवित पतीसी उठवून दावीत. श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन करत असे. नृसिंहवाडी पादुकास्थान अपार असे महिमान. अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो गुरुसी. अध्याय 3. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. तया नृसिंहवाडीत 12 वर्षे श्री गुरु राहत. दीनजना उद्धरित कृपा कटाक्षे करून या. असो नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान. भीमा अमरजा संगम पाहून तप करती तेत्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याच्या घरी भिक्षेसी जात. तो प्रेमे नेई गृहात अति आदर करत असे. एकदा त्या गृही जात. ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची या म्हणत पाट देई बैसावया. श्री गुरुसी बैसवनी म्हणे पाहती ब्राह्मणी. आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना. तव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात दूध देई मजप्रत. ऐसे म्हणती तियेला. श्री स्वामीसी ती म्हणत वांझ म्हैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत. 2 हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत. पाहुणी लीला स्वामींची वार्ता सर्वा कळेही. दर्शनासी गर्दी होई. श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत. त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे. स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण म्हणे संन्याशाची महिमाना ऐसे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला. बैसोनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात. यती दुरोनी पाहत साष्टांग नमन करीत असे. रोज त्रिविक्रम भारती मानसपूजा जी करती त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन तेधवा. पाहुणी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित. म्हणे तू साक्षात दत्त नररूपे राहत असे. ऐशा लीला अनंत श्रीगुरु भक्तासी दावी. भक्ती मार्गाते वाढवीत गाणगापुरी राहून या. त्रिविक्रम भारती भजन नृसिंह सरस्वती लोक बहु मान देती. महासाधू म्हणून या. 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित. 4 वेद जाणत असो. ग्रामोग्रामी फिरवून अनेक पंडिता हरवून जयपत्रे घेऊ आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हाप्रत. वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे. आम्हासवे वाद करा अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ. काही न कळे आम्हासी. मग हरिपत्र द्या लिहून. ऐसे म्हणती ब्राह्मण. यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार. हरिपत्र तया समोर लिहून देईन तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत. त्रिविक्रम यती चालत निघाले गाणग ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित. त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी तेधवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून. पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाते पाचारती. आढ्यतेने उभय येती बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत विद्या विनयन शोभत. वाद करुणी काय मिळत लिहुनी कासया हवे तुम्हा. आढ्यताखोर ब्राह्मण नोळखती श्री गुरु लागून. म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात 4 वेद आम्हा पाठ. आम्हा सवे शास्त्रार्थ करुणी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्याते समजावीत. परी तेन ऐकत वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी. इतकी अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी. एक मातंग अवधारी जात होता तेधवा. स्वामी त्याते पाचारती. कोठला कोण विचारती. तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया. स्वामी शिष्याशी सांगत रेषा भूमीवरी काढी सात. शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा. मातंगासे स्वामी म्हणत एक रेष ओलांडीत पुढे येई म्हणत मातंग तैसे करीत असे. पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता. म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे. दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता. लोक विस्मित चित्ता पाहू लागले स्वामीसी. तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासुत का मजसी पाचारित. ऐसे म्हणून पुसत असे. चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र याती जात होतो आपले वृत्ती. स्वामी माते पाचारिले. 5वी रेषा लंघिता म्हणे मी वैश्य आता व्यापार उदिम तत्वता सोमदत्त नाम माझे.
6वी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे. 7वी रेषा लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे. करा वाद मजसी म्हणत मी आहे शब्दपंडित सर्व वेद कंठस्थ करुणी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी या सवे वेदवादासी तू करावे म्हणून या. पाहुणे हा चमत्कार पंडित कापती थरथर करती साष्टांग नमस्कार श्री गुरु नृसिंह स्वामींसी. नमस्कार करती ब्राह्मण गेले क्षमा मागोन इकडे शूद्र होणी ब्राह्मण. लोकांसी तो म्हणत असे मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागोन. हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे. स्वामी शिष्याशी म्हणती पाणी ओता शिरावरती होईल सर्व विस्मृती पुन्हा पातंग होईल तो. ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर करुणी स्वामीसी नमस्कार शेत्यावरी तो जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत सांगे येथे सांगे संक्षिप्त दत्तावधूत आपले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे. अध्याय 4. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने परमहंस महाशून्य महेश्वसा महानिधे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात. ओम दत्तात्रयाय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. असो गाणगापुरात महिमा चंद्रकलेसम वाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेच विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. महिमा तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची. काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी ऐको भावे भक्तीसी. श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांझेसी पुत्र होतं आरोग्य मिळे भक्ताप्रत श्री गुरु ते पाहता. माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत. पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरत असे. करती अनेक उपचार परिरोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ यतिवराते पाहावे. रोगीपतीसी घेऊन येई स्वामी दर्शनाकारण परिप्रवासाचा क्षीण त्या रोगाते साहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत. श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलतसे. रोगी असे डोलित त्याते काढावे म्हणत तव तो झाला मृत. पत्नी आकांत करीत असे. कळे स्वामीसी वर्तमान चरणतीर्थ देऊन पृक्षा म्हणती विप्रा लागून जिवंत होऊनी बैसला. सर्व करती जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भुवर नररूपाते धरुणिया. ऐसा महिमा अपरंपार दीनदयाळ करुणा सागर बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा. अनेक कृपे धरित दीनजना उद्धरित भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्टत असे. त्यांचा महिमा अनंत कृपा त्यांची अनंत रूपे त्यांची अनंत अनंत नामे तयाची. मानव जन्म महिमान गुरु सांगती विस्तारोन न करिता